मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लबाडी करून भाजपानं सत्ता मिळवल्याचा केला आरोप. तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळानंद वगैरे साहेब गंगेचं पाणी. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार? कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली. महिला दिन हा मा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे, राज ठाकरेंची मागणी. महाराष्ट्रातील महिलांचं ऐतिहासिक योगदान असल्याचं स्पष्ट. सुरेश दसांनी कुटुंबाचा उल्लेख करताच धनंजय मुंडेंचा संताप. आईवरती खोटे आरोप करण्याची हिंमत झाल्यास गप्प राहणं अशक्य, धस यांना कडक शब्दात इशारा. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती, त्यांना अटक होणार नाही, पण पोलिसांनी तपास करावा. तिघांची नावं जाहीर करत अंजली दमानिया यांचा नवा आरोप. देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे मुख्य आरोपी. तपास यंत्रणांकडे त्यांच्या विरोधात बक्कळ पुरावे. फडणवीसांनी त्यांना वाचवू नये, मनोज जरांगेंचा मोठा आरोप. खंडणीचे पैसे कोणाला पोहोचवले जायचे? बारामतीतील आक्रोश मोर्चात वैभवी देशमुख यांचा थेट सवाल. तर जिल्ह्यातील घाण आम्हाला उचलून टाकायची असा निर्धार. पाण्याची टाकी साफ करताना 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. नागपाड्यातील मिंट रोडवरील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमधील दुर्घटना. पुणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आंदोलक उतरले मेट्रोच्या ट्रॅकवर. आंदोलनामुळे मेट्रो खोळंबली. रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालचा मुक्काम जेलमध्येच. शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेतल्या बाबा सिद्दीकी करू पत्राद्वारे धमकी. आणि टीम इंडियाची दमदार सुरुवात. कर्णधार रोहित शर्माचं धडाकेबाज अर्धशतक. चांगल्या सुरुवातीनंतर शुभमन गिल पाठोपाठ विराट कोहली बाद.